नमस्कार कृषी मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचं आपल्या ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपण एक सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यात आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲग्रिकल्चर बाय एस आर कांतवा या बुकमधले सगळे ऑब्जेक्टिव्ह टॉपिक वाईज आपण कव्हर करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वीट या क्रॉपविषयी सगळे MCQ कव्हर केलेले आहेत. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जे सुद्धा चॅनलवर नवीन आलेले आहेत त्यांना एक विनंती आहे की चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. तसेच तुम्हाला जर ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड कोणतंही मटेरियल लागत असतील, जसे की ॲग्रिकल्चरच्या PDF, ॲग्रिकल्चरच्या जॉबविषयी अपडेट आणि डेली ॲग्रिकल्चर क्विजेस जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुगरकेन या क्रॉपविषयी सगळे MCQ बघणार आहोत. चला तर मग पहिला प्रश्न आहे, द सायंटिफिक नेम ऑफ नोबल केन इज. म्हणजे इथं नोबल केनचा सायंटिफिक नेम विचारलेला आहे. तर ऑप्शन बघूयात. पहिला ऑप्शन आहे सॅक्रम ऑफिसिनारम, दुसरा आहे सॅक्रम स्पॉन्टेनियम, तिसरा आहे सॅक्रम बारबेरी आणि चौथा आहे सॅक्रम सायनेन्स. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सॅक्रम ऑफिसिनारम. सॅक्रम ऑफिसिनारमलाच आपण नोबल केन म्हणतो. तसेच सॅक्रम स्पॉन्टेनियम आणि सॅक्रम बारबेरीला आपण काय म्हणतो ते आपण बघूयात. सॅक्रम बारबेरीला आपण म्हणतो इंडियन स्पीशीज केन, तसेच सॅक्रम स्पॉन्टेनियमला म्हणतो वाईल्ड केन. आणि शुगर केनची मित्रांनो फॅमिली काय? शुगर केनची फॅमिली आहे ग्रॅमिनिया किंवा पोएसी. हे क्वेश्चन मित्रांनो कोणत्याही ॲग्रिकल्चर कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी खूप उपयुक्त आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही विनंती. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सॅक्रम ऑफिसिनारम इज अ नेटिव्ह ऑफ. नेटिव्ह म्हणजेच होते, आपण नेटिव्हलाच म्हणतो ओरिजिन. म्हणजे सॅक्रम ऑफिसिनारमचा इथं ओरिजिन विचारलेला आहे. तर ऑप्शन पाहूया. पहिला ऑप्शन आहे न्यू गिनिया, दुसरा आहे इंडिया, तिसरा आहे इंडोनेशिया आणि चौथा आहे चायना. तर सॅक्रम ऑफिसिनारमचं जे ओरिजिन आहे ते आहे न्यू गिनिया. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच स्टेट हॅज द हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी ऑफ शुगर केन. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय होते? प्रोडक्टिव्हिटी म्हणजे होते यील्ड पर हेक्टर किंवा त्यालाच म्हणतो आपण मराठीत उत्पादकता. तर त्याचे ऑप्शन बघूयात. पहिला ऑप्शन आहे UP म्हणजे उत्तर प्रदेश, दुसरा आहे वेस्ट बेंगाल, तिसरा आहे तमिळनाडू आणि चौथा आहे कर्नाटका. म्हणजे असं कोणतं स्टेट आहे जिथं सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्हिटीचा राईस म्हणतो शुगर केन आपल्याला भेटतो. तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो तमिळनाडू. तमिळनाडूत हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी ऑफ शुगर केन भेटतो आपल्याला. अँड नेक्स्ट क्वेश्चन, विच स्टेट हॅज हायेस्ट प्रोडक्शन ऑफ शुगर केन इन इंडिया. आता प्रोडक्शन म्हणजे काय होते? प्रोडक्शन म्हणजे होते ओव्हरऑल यील्ड किंवा त्यालाच आपण मराठीत म्हणतो उत्पादन. तर ऑप्शन बघूयात. पहिला आहे तमिळनाडू, दुसरा आहे कर्नाटका, तिसरा आहे उत्तर प्रदेश आणि चौथा आहे बिहार. म्हणजे सगळ्यात जास्त शुगर केनचं जे उत्पन्न होते भारतात ते कोणत्या स्टेटमध्ये होते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग रूट्स आर ऑफ परमनंट टाईप ऑन शुगर केन सेट्स. म्हणजे खालील प्रकारे असे कोणते रूट्स आहे जे परमनंट टाईपचे राहते शुगर केन सेट्सवर. पहिला ऑप्शन आहे सेट रूट्स, दुसरा आहे शूट रूट्स, तिसरा आहे प्रॉप रूट्स आणि चौथा आहे ऑल ऑफ द अबव. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो शूट रूट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द इन्फ्लुरन्स ऑफ शुगर केन इज नोन ॲज. इथे शुगर केनचा इन्फ्लुरन्स विचारलेला आहे. ऑप्शन बघूयात. पहिला आहे ॲरो, दुसरा आहे पॅनिकल, तिसरा आहे कॅपिट्युलम आणि चौथा आहे रॅसिमोस. तर जे शुगर केनचा इन्फ्लुरन्स राहते त्याला आपण म्हणतो ॲरो. त्याचं करेक्ट आन्सर आहे ॲरो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द बेस्ट सुटेड टेम्परेचर फॉर ग्रोथ ऑफ शुगर केन लाईज बिटवीन. म्हणजे जे सगळ्यात चांगलं तापमान पाहिजे शुगर केनच्या ग्रोथसाठी ते किती आहे म्हणते. पहिलं ऑप्शन आहे 15 ते 20 डिग्री सेल्सिअस, दुसरा आहे 20 ते 25 डिग्री सेल्सिअस, तिसरा आहे 26 ते 32 डिग्री सेल्सिअस आणि चौथा आहे 32 ते 35 डिग्री सेल्सिअस. तर याचा करेक्ट आन्सर आहे 26 ते 32 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, AICRP ऑन शुगर केन वॉज स्टार्टेड इन. आता AICRP म्हणजे काय होते?
AICRP म्हणजे होते ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट, म्हणजे ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट ऑन शुगर केन वॉज स्टार्टेड इन, तो स्टार्ट झालता, कधी स्टार्ट झालता म्हणते. पहिला 1959, दुसरा ऑप्शन 1960, तिसरा 1970 ते 1971 आणि चौथा 1985 ते 1986. तर याचं करेक्ट आन्सर आहे 1970 ते 1971. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अडसाली शुगर केन इज प्लांटेड इन, म्हणजे जो अडसाली शुगर केन आहे त्याचा प्लांटिंग टाईम विचारलेला आहे इथं. तर ऑप्शन बघूयात. पहिला आहे जानेवारी ते फेब्रुवारी, दुसरा आहे फेब्रुवारी ते मार्च, तिसरा आहे ऑक्टोबर टू नोव्हेंबर आणि चौथा आहे जुलै टू ऑगस्ट. तर याचा करेक्ट आन्सर आहे जुलै टू ऑगस्ट. तसेच मित्रांनो, जो अडसाली शुगर केन राहते त्याचा जो पिरियड राहतो तो राहतो 16 ते 18 महिन्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द टॉप पोर्शन ऑफ शुगर केन शुड बी सिलेक्टेड फॉर सीड पर्पजेस बिकॉज बड टिश्यू आर रिच इन, म्हणजे आपण काय करतो, जो टॉप पोर्शन आहे शुगर केनचा तो सिलेक्ट करतो सीडसाठी, कारण त्याच्यात ज्या बड टिश्यू राहतात ते सगळ्यात जास्त काय प्रेझेंट राहते म्हणते त्या बड टिश्यूमध्ये. तर पहिला ऑप्शन आहे सुक्रोज, दुसरा आहे ग्लुकोज, तिसरा आहे गॅलॅक्टोज आणि चौथा आहे माल्टोज. तर जे बड टिश्यू राहते त्याच्यात सगळ्यात जास्त जो प्रेझेंट राहते ते राहते सुक्रोज. याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच एलिमेंट इज इसेन्शियल फॉर शुगर ट्रान्सलोकेशन इन शुगर केन. पहिला ऑप्शन आहे फॉस्फरस, दुसरा आहे पोटॅशियम, तिसरा आहे बोरॉन आणि चौथा आहे मॉलिब्डेनम. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड, पोटॅशियम. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ग्रोथ स्टेज ऑफ शुगर केन इज क्रिटिकल फॉर इरिगेशन. पहिला ऑप्शन आहे जर्मिनेशन, दुसरा ऑप्शन आहे ग्रँड ग्रोथ फेज, तिसरा आहे फॉर्मेटिव्ह स्टेज आणि चौथा आहे रॅपनिंग स्टेज. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो फॉर्मेटिव्ह स्टेज. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मोस्ट क्रिटिकल वीट कॉम्पिटिशन पिरियड्स अप टू फिलिंग द ब्लँक्स मंथ्स आफ्टर ट्रान्सप्लांटिंग एक्झिस्ट इन शुगर केन, म्हणजे सगळ्यात जास्त वीट कॉम्पिटिशन तयार होते कोणत्या महिन्याला तयार होते म्हणते ट्रान्सप्लांटिंग झाल्यानंतर. तर वीड म्हणजे काय होते, अनवॉन्टेड प्लांट म्हणजे वीड कायच्यासाठी कॉम्पिटिशन करते, वीड करते सनलाईटसाठी, एरियासाठी आणि स्पेससाठी. त्यानंतर ऑप्शन बघूयात. पहिला ऑप्शन आहे 2 मंथ, दुसरा आहे 4 मंथ, तिसरा आहे 5 मंथ आणि चौथा आहे 6 मंथ. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 4 मंथसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मोस्ट कॉमन हर्बिसाइड्स यूज फॉर वीट कंट्रोल इन शुगर केन इज आर, म्हणजे सगळ्यात कॉमन जे हर्बिसाइड आहे जे वीडला कंट्रोल करण्यासाठी शुगर केनमध्ये यूज होते ते कोणते आहे म्हणते. पहिला आहे सिमेझिन आहे की ॲट्राझिन आहे की अलॅक्लोर आहे की सगळे आहे. तर हे जे सगळे आहे सिमेझिन, ॲट्राझिन हे सगळेच हर्बिसाइड यूज होते वीट कंट्रोल करण्यासाठी शुगर केनमध्ये. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑल ऑफ द अबोव. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मोस्ट सिरियस डिसीज ऑफ शुगर केन इज, हा प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न खूप साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारला गेलासुद्धा आहे. तर पहिला ऑप्शन आहे रेड स्ट्राईप, दुसरा आहे रेड रॉड, तिसरा आहे विल्ट आणि चौथा आहे स्मट. तर जो मोस्ट सिरियस डिसीज आहे शुगर केनचा तो आहे रेड रॉट, कधी पण लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी सेट्स आर नीडेड टू प्लांट्स पर हेक्टर ऑफ शुगर केन, म्हणजे एका हेक्टर शुगर केनसाठी किती सेट्स लागतात आपल्याला प्लांटेशनसाठी. तर पहिला ऑप्शन आहे 30 ते 35,000, दुसरा आहे 35,000 ते 40,000, तिसरा आहे 40,000 ते 45,000 आणि चौथा आहे 50,000 ते 55,000. तर याचं करेक्ट आन्सर आहे आपल्याला लागते 35,000 ते 40,000 सेट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ट्रेंच मेथड ऑफ प्लांटिंग शुगर केन यूज इन, जे ट्रेंच मेथड आहे शुगर केनच्या प्लांटिंगसाठी ते कोणत्या एरियामध्ये यूज होते म्हणते. पहिला आहे नॉर्थ इंडिया, दुसरा आहे वेस्टर्न इंडिया, तिसरा आहे कोस्टल एरिया आणि चौथा आहे वॉटरलॉग एरिया. तर हे जे ट्रेंच मेथड आहे प्लांटिंगची शुगर केनची ते यूज होते कोस्टल एरियामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विथ टू मच इन्क्रीज इन नायट्रोजन अप्लिकेशन शुगर कंटेंट इन ज्यूस इज, म्हणजे जर आपण नायट्रोजनचं अप्लिकेशन खूप केलं शुगर केनमध्ये तर जे शुगर कंटेंट राहते ज्यूसमधलं ते कमी होते, वाढते की तसंच राहते की काहीच होत नाही. तर ऑप्शन बघूयात. पहिलं आहे डिक्रीज होते, दुसरा इन्क्रीज होते, तिसरा आहे
तसंच राहते, रिमेन कॉन्स्टंट. आणि चौथा आहे नन ऑफ द अबव. तर याचं करेक्ट आन्सर आहे, जर नायट्रोजनचं अप्लिकेशन आपण केलं जास्त प्रमाणात तर जे शुगर कंटेंट राहते ज्यूसमध्ये ते कमी होते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इप्रिकॅनिया मेलनी ल्युका इज अ पॅरासाइट इफेक्टिव्ह अगेन्स्ट. पहिला ऑप्शन आहे शुगर केन स्केल, दुसरा आहे राईस मिली बग, तिसरा आहे शुगर केन पायरिला आणि चौथा आहे राईस लीफ हॉपर. तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 शुगर केन पायरिला. त्याच्यानंतर पाहूया, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुगर केन या क्रॉपविषयी सगळे MCQ कव्हर केलेले आहेत. तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲग्रिकल्चर ही बुक परचेस करायची असेल तर त्या बुकची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.